हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चौकोते. आपण टॉपिक नंबर 5 लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स, तर ह्यातील नेक्स्ट पॉईंट बघतोय बघा. तर कोणता पॉईंट आहे बघा, फ्युचर्स ऑफ द ॲक्ट्स. फ्युचर्स ऑफ द ॲक्ट्स, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा कुठले कुठले पॉईंट आहेत. तर हेल्थ, वेलफेअर फॅसिलिटीज, वेलफेअर ऑफ चिल्ड्रन अँड यंग पर्सन, सेफ्टी, वर्किंग अवर्स, एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन, ॲन्युअल लिव्ह विथ वेगेज आणि पेनाल्टीज अँड प्रोव्हिजन्स, ठीक आहे. तर हे सगळे पॉईंट्स आहेत कशामध्ये बघा, फ्युचर्स ऑफ द ॲक्ट्स, ठीक आहे. तर ह्याच्यामधले आता थोडे पॉईंट्स आपण बघणार आहेत आणि थोडे नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे, ठीक आहे. तर बघा फर्स्ट पॉईंट काय बघणार आहे बघा, तर हेल्थच्या निगडीत आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो ज्या इंडस्ट्रियल ॲक्टसाठी बघा. तर हेल्थ म्हणजे काय, तर आपलं आरोग्य. तर ह्याच्यामध्ये बघा की हेल्थ जी काय ॲक्ट आहे तर ती किती झालेली आहे, 1948ला. कोणती, 1948ला. कुठली, इंडियन फॅक्टरी ॲक्ट आपली जी काय आहे तर ती ॲक्ट कितीला झालेली आहे बघा, 1948. तर त्याच्यातला जो काही बघा, डील विथ द प्रोव्हिजन रिलेटिंग टू द टू द टू द ऑफ द वर्कर्स इन फॅक्टरी, ठीक आहे. तर काय की ह्याच्या 1948 ह्या साली काय झालेलं आहे, आपला हा फॅक्टरीचा ॲक्ट तयार झालेला आहे, ठीक आहे. तर हेल्थ म्हणजे काय असणार आहे की जी काय आपली फॅक्टरी आहे तर ती फॅक्टरी व्यवस्थितपणे सुरक्षित आहे का, जे वर्कर्स आहेत तर त्या वर्क्सच्या सुरक्षेची तिथं काळजी घेतली जाते का. तर अशा गोष्टी जर तिथं होत नसतील तर त्यांना कोणता बघा, कलम 11 ते 20 ह्या दरम्यानचे काय केले जातात बघा, त्यांना कलम लागू झाले होतात. कलम काय होतात, त्यांना लागू होतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हेल्थमध्ये काय येतं, फर्स्ट म्हणजे काय बघा, क्लिनिनेस म्हणजे काय, जी काही स्वच्छता आहे. तर जी काही फॅक्टरी आहे तर त्या फॅक्टरीमध्ये व्यवस्थितपणे स्वच्छता आहे का. एव्हरी फॅक्टरी शॅल बी केप्ट क्लीन, म्हणजे प्रत्येक फॅक्टरी सगळी ही स्वच्छ आहे का, म्हणजे स्वच्छ ठेवली जाते का. किंवा काय त्याच्यामध्ये फ्री फ्रॉम डर्टी, म्हणजे काय डर्टी आहे का, म्हणजे घाणेरडी ठेवली जाते का, प्रत्येक फॅक्टरी स्वच्छ असते का. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात बघा, हेल्थमध्ये येतात, ठीक आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय केलं जातं की जी काय फॅक्टरी आहे तर त्या फॅक्टरीमुळे अदर्स जे काही एन्व्हायरमेंट आहे तर त्या एन्व्हायरमेंटला कोणती बाधा होते का. त्यानंतरनं जर सपोज त्या फॅक्टरीमुळे त्या आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत तर त्या लोकांना कशाचा त्रास होतो का. त्यानंतरनं जे का फॅक्टरीतून पाणी येतं तर ते पाणी कुठं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या निगडीत असतात बघा, हेल्थच्या निगडीत. मग ती फॅक्टरी स्वच्छ आहे का. अशा प्रत्येक भरपूर फॅक्टरी असतात तर त्या सगळ्या फॅक्टरी स्वच्छ असायला हव्यात, जेणेकरून त्यांच्यामुळे काय होत असतं बघा, आरोग्याला हानी पोचत असते जर स्वच्छ नसेल तर, ठीक आहे. त्यामुळे हेल्थ हे काय आहे बघा, इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे फॅक्टरीच्या ॲक्टमध्ये हेल्थ हा पण काय आहे बघा, इम्पॉर्टंट पार्ट आहे, ठीक आहे. मग त्यामध्ये काय बघा, स्वच्छता ठेवणे, प्रत्येक कारखाना स्वच्छ आहे की नाही, काय घाणेरडा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ॲक्टमध्ये काय केल्या जातात, बघितल्या जातात, ठीक आहे. देअर शुड बी सच अरेंजमेंट इन द फॅक्टरी दॅट द वेस्टेज, जे काही वेस्टेज आहे तर त्या वेस्टेजचं व्यवस्थितपणे अरेंजमेंट होते की नाही त्या फॅक्टरीमध्ये. तर अरेंजमेंट करण्याची जे काही जी काही वेस्टेज आहे तर ते वेस्टेजचं जे काही अरेंजमेंट केली जाते त्या फॅक्टरीमध्ये तर ते व्यवस्थित होतं का. वेस्टेज कशा प्रकारे त्याचा यूज केला जातो, वेस्टेज कुठं टाकलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात बघा, ह्याच्यामध्ये बघितल्या जातात, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, डस्ट अँड फ्यूम आणि व्हेंटिलेशन अँड टेम्परेचर. म्हणजे जे काय व्हेंटिलेशन आहे फॅक्टरीमध्ये, जे काही व्हेंटिलेशन असणार आहे तर ते व्हेंटिलेशन पण काय केलं पाहिजे बघा, चेक केलं पाहिजे. टेम्परेचर पण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, चेक केलं पाहिजे. की फॅक्टरीच्या कुठल्यासुद्धा गोष्टीने जो कोणी एम्प्लॉई आहे किंवा जो कोणी वर्कर आहे तर त्या वर्करच्या हेल्थला कोणतासुद्धा प्रॉब्लेम व्हायला नको. जर तसा प्रॉब्लेम झाला तर त्यांना काय होत असतं बघा, 1948च्या ॲक्टनुसार त्यांना काय केलं जातं बघा, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो जर अशा गोष्टी नसतील तर. आणि काय होतं मग, फॅक्टरीला काय केलं जातं बघा, फॅक्टरी बंद पाडण्यात आली जाते, बरोबर आहे ना. म्हणून जे काय आजूबाजूला राहणारे जे काही सॉरी
जे काही आजूबाजूला राहणारी जे हे म्हणजे व्यक्ती माणसं जी काही राहत असतात तर त्या माणसांना त्या फॅक्टरीचा कुठला पण त्रास व्हायला नको. तिथं जे काही एम्प्लॉईज असणार आहेत तर त्या एम्प्लॉईजना कोणता पण त्रास व्हायला नको. फॅक्टरीत किती क्लीननेस आहे, ती किती क्लीन आहे फॅक्टरी, त्याच्यातून जाणारा जो काही वेस्टेज आहे तर त्या वेस्टेजचा यूज कसा केला जातो, तर वेस्टेज कुठं ठेवलं जातं, वेस्टेज कुठं टाकलं जातं, परत त्या वेस्टेजची जी काही अरेंजमेंट आहे ती कशी केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात बघा ह्या ॲक्टमध्ये, त्या हेल्थमध्ये बघितल्या जातात. ठीक आहे. तसंच त्या फॅक्टरी जीशी बांधलेलं आहे, फॅक्टरीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन त्यांचं कसं आहे, त्यांचं टेम्परेचर कसं आहे, तर ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये काय केल्या जातात बघा, चेक केल्या जातात. ठीक आहे, हेल्थमध्ये. लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर त्याच्यातीलच सगळे हे आपण काय बघतोय बघा, सब पॉईंट्स बघतोय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय बघा, ओव्हर क्राउडिंग म्हणजेच काय, गर्दी बघा. ओव्हर क्राऊड म्हणजे काय बघा, गर्दी म्हणजे भरपूर प्रमाणातली जी काही गर्दी असते ना तर ते म्हणजेच काय ते बघा, ओव्हर क्राउडिंग. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ओव्हर क्राउडिंगमध्ये पण काय केलं जातं बघा, आपल्या ह्या ॲक्टमध्ये म्हणजे इंडियन फॅक्टरी ॲक्टमध्ये काय फॅक्टरी ॲक्टमध्ये हा पॉईंट गेलेला आहे बघा. ठीक आहे. म्हणजेच काय ओव्हर क्राउडिंग म्हणजे काय, की जास्ती प्रमाणात ते काय असणार आहे बघा, म्हणजे प्रत्येक जो कोणी कामगार आहे तर तिथं कामगारांमध्ये जास्त प्रमाणात काय झालेले आहे, गर्दी, जास्त प्रमाणात गर्दी म्हणजेच काय येतं बघा, ओव्हर क्राउडिंग. ठीक आहे. मग ॲटलिस्ट काय आहे बघा, ॲटलिस्ट 14.2 क्यूब मीटर ऑफ स्पेस फॉर एव्हरी वर्कर शुड बी प्रोव्हायडेड. म्हणजे प्रत्येक जो कोणी वर्कर आहे तर त्या वर्करसाठी किमान 14.2 घनमीटर एवढी जागा काय केली पाहिजे, तिथं उपलब्ध केली पाहिजे. मग तशी उपलब्ध केल्यामुळे काय होईल, तिथं ओव्हर क्राउडिंग होणार नाही. लक्षात आलं. म्हणजे जास्तीत जास्त गर्दी नको आहे, ओव्हर क्राउडिंग. ठीक आहे. मग ह्या कुठल्या पण गोष्टीसाठी म्हणजे बघा, नो पॅसेज असेल, रूम असेल, वर्कप्लेस असेल तर शॅल बी ओव्हर क्राउडेड. नो पॅसेज म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये ओव्हर क्राउडेड नको आहे. कशामध्ये पॅसेज असेल, रूम असेल, वर्कप्लेस असेल तर ह्या कोणत्यासुद्धा गोष्टीमध्ये ओव्हर क्राउडिंग काय असं आहे, नको हवं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, लायटिंग म्हणजे काय असणार आहे बघा, देअर शॅल बी प्रोव्हायडेड अँड मेंटेन्ड सफिशियंट अँड सुटेबल लायटिंग. म्हणजे जी काय आपली फॅक्टरी असेल तर त्याच्यामध्ये बघा काय केलं पाहिजे, की प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे कारखान्याच्या म्हणजे फॅक्टरीच्या प्रत्येक भागात पुरेशी आणि योग्य प्रमाणात असा प्रकाश काय केला पाहिजे, तिथं प्रोव्हाइड केला पाहिजे. म्हणजे लाईट काय केलं पाहिजे, तिथं प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे देअर शॅल बी प्रोव्हायडेड अँड मेंटेन द सफिशियंट अँड सुटेबल लायटिंग. ठीक आहे. त्यानंतर ना बघा त्याच्यामध्ये काय, नॅचरल, आर्टिफिशियल और बोथ इन एव्हरी पार्ट ऑफ द फॅक्टरी. म्हणजे की तिथं मग नॅचरल असेल किंवा आर्टिफिशियल असेल तर दोन्हीही काय केलं पाहिजे तिथं, तर दोन्ही पार्ट पण तिथं काय केले पाहिजेत बघा, पुरवले जातील अशी तिथं काय केलं पाहिजे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजेत. म्हणजे बघा नॅचरली तिथं लाईटची सोय असायला पाहिजे, म्हणजे सौर ऊर्जा वगैरे असेल बघा तसं, किंवा आर्टिफिशियली म्हणजे जर सपोज ऑन दी स्पॉट लाईट गेला तर तिथं आणखीन दुसऱ्या लाईटची सोय असली पाहिजे फॅक्टरीमध्ये. तर अशा गोष्टी पण तिथं आपण काय केलं पाहिजे बघा, काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय, की तिथं कामगारांना त्यांचा असा शाडो वगैरे करायला नको, तर ते तिथं त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत बघा, तिथं अवॉइड केल्या पाहिजेत. जेणेकरून असं लाईट सिस्टीम हवी की तिथं कामगारांना काम करताना काय पाहिजे बघा, पुरेसं सफिशियंट सुटेबल लाईटिंग तिथं काय केलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे. आणि ते लाईटिंग तिथं काय केलं पाहिजे बघा, प्रोव्हाइड केलं पाहिजे. लक्षात आलं. ओव्हर क्राउडिंग आणि लाईटिंग म्हणजे फॅक्टरीच्या ॲक्टमध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर फॅक्टरीच्या ॲक्टमध्ये त्यांच्यावर कलम काय केला पाहिजे, केला जातो, होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, ड्रिंकिंग वॉटर. तर ड्रिंकिंग वॉटरमध्ये म्हणजे काय येतं बघा, की जे काही आपलं पाण्याची जी काही सोय आहे तर ते म्हणजे काय येतं बघा, पिण्याच्या पाण्याची जी काही सोय आहे तर ते काय येतं, ड्रिंकिंग वॉटरमध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे बघा, अरेंजमेंट्स शॅल बी मेड टू प्रोव्हाइड अँड मेंटेन सफिशियंट सप्लाय टू
होलसम ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे जो काही पुरेसा पाण्याचा पुरवठा आहे तर तो काय केला पाहिजे बघा तिथं प्रोव्हाइड केला पाहिजे. आणि तसंच काय केलं पाहिजे, शुद्ध पिण्याचे पाणी तिथं मिळेल असं सफिशियंट सप्लाय तिथं काय केलं पाहिजे, अरेंजमेंट केली पाहिजे. जे कोणी कामगार आहेत तर त्या कामगारांसाठी व्यवस्थितपणे ड्रिंकिंग वॉटर व्यवस्थितपणे भेटेल असं प्रोव्हाइड त्यांना केलं पाहिजे. आणि असे अरेंजमेंट त्याच्यामध्ये काय केली पाहिजे की सगळ्यांना सर्व पाणी पुरेल असं अरेंजमेंट केली पाहिजे. ठीक आहे. तर बघा, प्रोव्हिजन शॅल बी मेड फॉर कूलिंग ड्रिंकिंग वॉटर ड्युरिंग हॉट वेदर बाय इफेक्टिव्ह मीन्स फॉर डिस्ट्रीब्युशन देअर ऑफ इन every factory whether in more than 250 workers are ordinarily employed. म्हणजे जर बघा, जर सपोज गरमी असेल तर गरमीच्या वेळेस किंवा गरम हवामान जेव्हा असणार आहे तेव्हा पिण्याच्या पाण्याचे थंड पाणी देण्याची तिथं काय केली पाहिजे बघा, सोय केली पाहिजे. बरोबर आहे. पिण्याची पाणी जे काय आहे तर थंड पाणी देण्याची तिथं काय पाहिजे बघा, सोय केली पाहिजे. ठीक आहे. आणि प्रत्येक कारखान्यात साधारणपणे किती बघा, 250पेक्षा जास्त म्हणजे 200पेक्षा जास्त कामगार काय करतात बघा, काम करत असतात. 250 म्हणजे 250 वर्कर्सपेक्षा जास्त काय करत असतात बघा, कामगार काम करत असतात. ठीक आहे. म्हणजे काय होतं की ह्या सगळ्या लोकांसाठी कसं पाणी पुरेसा होईल, ह्या सगळ्या लोकांसाठी पाणी कसं प्रोव्हाइड करता येईल अशी अरेंजमेंट तिथं काय केली पाहिजे, व्यवस्थितपणे केली पाहिजे. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघा, एक ऑथरायझ्ड पर्सन तिथं काय केला पाहिजे, ठेवला पाहिजे. आणि तो ऑथरायझ्ड पर्सन व्यवस्थितपणे त्याचं एक्झामिनेशन करतो की नाही हे तिथं आपण काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. एक्झामिन अँड प्रिस्क्राइब्ड बाय ऑथरायझ्ड ऑफ द सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर इन फॅक्टरी. म्हणजे फॅक्टरीमध्ये जर सपोज जे काही ड्रिंकिंग वॉटर आहे तर त्या ड्रिंकिंग वॉटरचा जो काही पुरवठा आहे म्हणजे सप्लाय करणारा आणि डिस्ट्रीब्युशन करणारा जो कोणी ऑथरायझ्ड आहे तर तो ऑथरायझ्ड व्यक्ती ठरविल्याप्रमाणे व्यवस्थितपणे त्याचं काम करतो की नाही ह्याचं पण काय केलं पाहिजे बघा, तिथं एक्झामिन केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पूर्णपणे फॅक्टरीमधले जे काही कामगार आहेत तर त्या कामगारांचे व्यवस्थितपणे आपण काळजी घेणं हे कुणाचं काम असतं, तर ज्याची कुणाची फॅक्टरी आहे तर त्याची ते काय असते बघा, जबाबदारी असते, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तो पूर्णपणे त्या कामगाराची व्यवस्थितपणे काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि त्या जर काळजी घेतली नाही तर हे वेगवेगळे ॲक्ट्स त्याला काय होतात बघा, लागू होतात. ठीक आहे. तर काय बघितलं बघा आपण, एक म्हणजे आपण ह्याच्यामध्ये फ्युचर्स ऑफ द ॲक्ट्समध्ये फर्स्ट आपण काय बघितलं बघा, हेल्थसाठी म्हणजे कामगारांच्या हेल्थची कशी काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ते वेस्टेज असेल ते किंवा क्लीन जो कारखाना आहे तर तो क्लीन हवा, त्याचं जे काही व्हेंटिलेशन असेल किंवा टेम्परेचर असेल तर ते पण नेहमी काय केलं पाहिजे बघा, चेक केलं पाहिजे, जेणेकरून कामगारांच्या हेल्थला कोणताही प्रॉब्लेम व्हायला नको. ठीक आहे. तसंच क्राउडिंग, लाईटिंग, त्यानंतरनं ड्रिंकिंग वॉटर. ठीक आहे. तर हे पॉईंट्स आपण इथं बघितलेले आहेत. तर हे सगळे पॉईंट्स बघा की कामगारांचे म्हणजे आपण कशाचे बघतोय की इंडस्ट्रियल ॲक्ट्स, इंडस्ट्रियल म्हणजे इंडियन फॅक्टरी ॲक्ट्स, तर ह्याच्या अंडर हे सगळे पॉईंट्स काय करतोय आपण आता सध्या बघत आहे बघा. कोणते? इंडियन फॅक्टरी ॲक्ट्सच्या अंडर हे सगळे पॉईंट्स आपण आता बघत आहे. ठीक आहे. लक्षात आलं बघा हे सगळे पॉईंट्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट घेऊया. ठीक आहे. थँक्यू.